हाय, हॅलो, नमस्कार. मी ऋषाली. तर तुमचं पुन्हा एकदा माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला अगदी आनंदाचा, आरोग्याचा जावो ही स्वामीचरणी प्रार्थना. चला तर मी सकाळी सकाळीच आता इथे ना पूजा पण करायला घेतलेली आहे. तर आज आहे आषाढी एकादश. तर मग आता मी येथे लगेचच दर्शन पण घेतलं आणि बाहेरून पण तुळशीला पाणी वगैरे घालून आले आणि छान आता इथे ना देवाऱ्याचं पण दर्शन घेतलं, ओवाळून घेतलं. आणि येथे बघा शंभूची अंघोळ नाही झालेली, तर लगेच माझ्या मागेच आला. तर येथे ना टाळ काढलेले होते, तर त्यांना आहे ना टाळ द्यायची होती स्वराला आणि शंभूला. तर त्यांना लगेचच टाळ पण घेतली वाजवण्यासाठी. तर बघा टाळ वाजू राहिला तो. आज मिस्टरांना सुट्टी पण आहे, पण मग ते काही घरी नाही, ते बाहेर गेले लगेच सकाळीच बाहेर गेले. तर मग येथे वरती माझी पूजा झाल्यानंतर लगेचच विठोबा रखमाईची स्थापना केली आणि तेथे ना लगेचच मला पूजा पण करून घ्यायची होती. तर छान असं येथे ना दिवा बत्ती सर्व काही लावून आणि छान अशी आता इथे पूजा करून घेत आहे. तर आज आहे ना आषाढी एकादशीला आहे ना बुक्क्याचाच मान असतो. तर मग छान असं आता बुक्क्यानं आहे ना बुक्का लावून घेत आहे विठोबा रखमाईला आणि मग मला पण लावून घेतला मी. तर येथे बघा शंभूची लुडबुड चालू आहे पारसाचे, पण मग चाललंय त्याचंवालं लुडबुड. तर त्याला मी जसं करते ना तसं करायचं आहे बघा. तो पण मी जसं करते ना तसं बघून बघून करू राहिला. म्हणजे आपण जसं करू ना तसं लहान मुलं पण आपलंवालं अनुकरण करत असतात. तर मग लहान वयातच खरं मुलांना ना सवय पण लागत असते. तर मग येथे माझी छान अशी पूजा झाल्यानंतर मग सासूबाई पण आहे त्यांनी पण छान अशी पूजा करून घेतलेली आहे. तर तुळशीचे पानं वगैरे छान असे आणून विठोबा रखमाईला पण वाहिलेले आहे. आणि मग त्यानंतर इथे ताईला मी बुक्का लावून घेतला. मग दोघींनी एकमेकीला लावला. छान असं त्यांचं पण मी दर्शन घेतले इथे. तर मग त्यानंतर आहे ना आषाढी एकादशीला आहे ना सर्वांना उपवास असतो. तर खिचडीचा आणि त्याचाच उपवास पकडलेला असतो. तर मग मिस्टरांनी ना कालच फळं पण घेऊन आलेले होते. तर हे फळ कोणतं आहे काय ते काही कळालंच नाही आम्हाला. पण मग ते फळाचं जर तुम्हाला नाव माहिती असेल तर नक्की कमेंट करून सांगा. तर येथे ना फळं पण नैवेद्य म्हणून ठेवायचं आहे. अजून आहे ना खिचडीचा काही नैवेद्य झालेला नाही. तर मग सकाळीच येथे ना फळं पण ठेवून घेतलेले मी. छान अशी पूजा करून घेतलेली. तर पूजा पण साधी सिंपलच मांडलेली आहे. पण खरं साधे सिंपल याच्यातच आपलीवाली भक्ती असते असे म्हणतात. तर मग येथे ना मावशी पण आलेल्या आहेत त्यांच्या नातवाला दर्शनासाठी घेऊन. तर मग येथे बघा त्याला आहे ना बुक्का लावत होते शंभू ना, तो म्हणतो मी लावतो. तर तो काही लावूनच देत नव्हता शंभूला. शंभूचा आणि त्याचं काही जास्त पटत नाही. तर शंभूला म्हणायचं तू लावू नको. तर येते बघा त्याला थोडंसं पकडून धरलं आणि मग लावून दिला थोडा. आणि मग येते बघा शंभूचं आहे ना अंघोळ काही झालेली नाही, स्वराची काही तब्येत बरी नाही. तर मग येते त्याने ना पारसं दर्शन घेतलं बघा. छान असं त्यांचं पण दर्शन झालं. आपल्याला काय पंढरीला जायला जमत नाही, तर मग आपलीच घरी पंढरी असते. तर मग येथे छान अशी दर्शनही झाले आमच्यावाले. आणि मावशीनं आणि ताईनं पण एकमेकींना बुक्का लावला. छान असं त्यांचं पण दर्शनं झाले. तर मी पण मावशीला बुक्का लावून घेतला होता. दर्शन छान त्यांचं पण दर्शन घेतलं मी. आणि मग बाकीचे कामं आवरल्यानंतर येथे ना मावशीला आणि त्यांना पण येथे फराळाचं करायला बोलवायचं होतं. तर मग मी येथे ना साबुदाणा वडेच करणार होते. तर बाकीच्या पापड्या पण ताई आता तळून घेत होत्या. तर मग मला आहे ना साबुदाणा वडे बनवायचे होते ना, तर लाईट नव्हती त्यामुळे मग मी थोड्या वेळ थांबून राहिले. तर हिरव्या मिरच्या आहे ना दळायच्या होत्या. तर त्यामुळे आता लाईट नसल्यामुळे मला काहीच करता आलं नाही. मग ताई बोलले मी पापड्या तोपर्यंत तळते, तू बाकीचं करून घे. तर मग लगेचच लाईट आल्यानंतर मी येते शेंगदाण्याची आमटी पण बनवून घेतली. आणि मग आता यामध्ये ना साबुदाणा वड्यामध्ये ना मिरची राहिलेली होती टाकायची. तर बाकीचं सर्व काही बटाटे वगैरे टाकून घेतलेले होते मी. तर फक्त मिरची राहिलेली होती टाकायची आणि मीठ राहिलेलं होतं. मीठ टाकून नाही ठेवलं मी, तर पाणी सोडलं असतं ना, त्यामुळे मग मीठ काही टाकलं नव्हतं. तर आता इथे लगेचच वडे बनवायला घेतलेले आहे हे बघा. तर छान असं सर्व काही मिश्रण आहे नाही छान एकत्र सर्व काही एकसारखं झालेलं होतं. आणि वडे पण छान तळत होते. तर येथे मी लगेचच थोडे एकसारखे करून ठेवत होते. म्हणजे पटकन तेल तापलं का पटपट असे वडे तयार आपल्याला तळता येतात. त्यामुळे मग एकसारखे वडे बनवून ठेवत होते मी. येथे बघा छान असा वडा तळलेला आहे. तेल पण नाही त्यानं पकडलं आणि वडा विरघळला पण नाही. तर मग लगेचच नैवेद्याचं पण ताट बनवलं. आणि मग येथे लगेचच शेजारचे काका पण आलेले होते. मग त्यांना पण आता इथे फराळाचं ताट बनवलेलं आहे. छान असं सर्व काही पापड्या वगैरे. आणि मी येथे ना भगरीचे लाडू बनवलेले आहे ना, तर मग उपवासाला आज भगरीचे लाडू सर्वांना द्यायचे आहे. तर मग छान असं येथे मग मी वाढत होते पुढे. तर मग मावशी आणि ताई येथे वडे तळत होत्या. तर मावशी वडे तळत होत्या, ताई बनवून देत होत्या. तर छान दोघींचं पण चाललेलं होतं वडे तळायचं काम. आणि मी पुढे ना वाढून देत होते.
पुढे ना काका आणि सोनूदादा फराळाचं करत होते, तोपर्यंत मावशी आणि ताई दोघीजणी वडे तळत होत्या. तर त्यानंतर त्यांचं फराळाचं झाल्यानंतर आम्ही पण येथे चौघीजणी बसलेलो आहोत फराळ करायला. तर या तुम्ही पण फराळाचं करायला. मावशी आल्या आहे, मावशींची सूनबाई आलेली आहे. तर मग आम्ही सर्वजण आता इथे फराळाचं करायला बसलो आहे. तर येथे बघा फराळाचाला किती मेनू बनवलेले आहे. तर असं म्हणतात एकादशी आणि दुप्पट खाशी. तर मग येथे असंच झालं आहे, जेवणापेक्षा उपवासाला मेनू भरपूर होते. तर येथे मग छान असा आमचा व्हिडिओ काढला. तर माझ्या आजीन त्या पहिले म्हणायच्या उपवास धरलाच पाहिजेत, येता जाता भरी आणि एकादश धरी असं करायला लागत असतं. तर मग छान असं आमचं फराळाचं झाल्यानंतर भांडे वगैरे सर्व काही मी क्लीन करून घेतले आणि मग त्यानंतर आहे ना आम्हाला मंदिरामध्ये जायचं होतं. तर विठोबा रखुमाईच्या मंदिरामध्ये जायचं होतं. तर इथे छान असं शंभूला आहे ना वारकरी बनवलेला आहे. तर बघा त्याचं मी सर्व त्याला काय तयार करत होते, तर त्याचं चाललं होतं खेळायचं. तर त्याचे फोटो काढायचे होते. तर येथे बघा त्याचे नखरे, किती नखरे, म्हणजे त्यानं मला असे नीट फोटोज काढून दिले नाही. आणि मग येथे थोडा आहे ना व्हिडिओ पण शूट केलेला आहे. तर त्याला ना टाळ दिलेला होता, त्याला म्हटलं टाळ वाजवतं, तो टाळच वाजवीत बसला होता. मग त्याचं आवरायचं झाल्यानंतर स्वराला पण आवरलं, स्वराला पण पातळ घातला. आणि मग त्यानंतर मावशी आम्ही सर्वजण आता त्यांच्याच गाडीमध्ये 4 व्हीलरमध्ये आता येथे विठ्ठलाच्या मंदिरामध्ये आलेलो आहोत दर्शनासाठी. ताई आले, सर्वजण आम्ही आता येथे दर्शनासाठी आलेलो आहोत. तर मुलं पण आलेले. तर छान असं दर्शन, चला तुम्ही पण छान असं दर्शन घ्या विठोबा रखुमाईचं. मग आतमध्ये येतोच तर तेथे समोर आहे ना गंध लावणारे काका उभे होते. तर मग आम्ही सर्वांनी येथे ना गंध लावून घेतलेला आहे. तर पंढरपूरमध्ये असंच गंध लावत असतात. तर आम्ही येथे मग सर्व काय असं पंढरपूरसारखाच अनुभव घेतला. मग छान असं त्या काकांनी ना आम्हाला सर्वांना गंध लावून दिला. येथे आम्ही आता सर्वजण मंदिरामध्ये आलेलो होतो, पण गर्दी ना आतमध्ये भरपूर अशी गर्दी आहे. तर मुलांना पण छान असं आता आहे ना दर्शन द्यायचं आहे मला. तर येथे बघा छान असं आता आम्ही ना दर्शन घेत आहोत. तर सर्वांचं दर्शन झालं आहे. तर येथे छोटे छोटे मुलं आहे ना असे विठोबा रखुमाई असे बनून आलेले. तर येथे बघा शंभूला आहे ना वारकरी बनवलेलं होतं. तर छान असं त्याचं दर्शन तिथे झालं. त्याला थोड्या 5-10 मिनटं तिथे उभं केलं आणि त्याचे 2-3 फोटो काढले मी. आणि मग त्यानंतर आम्हाला पण फोटो काढायचे होते, पण लाईट गेली, त्यामुळे मग आम्ही रिटर्न झालो. दिंडी निघाली, दिंडी. येथे छान असं दर्शन झालं आमचंवालं. आणि मग आम्ही पण निघालेलो होतो. येथे ना महाप्रसाद देत होते. तर मग ज्यांना पाहिजे ते घेत होते, आम्ही काही घेतला नाही. आम्ही मग आम्हाला आहे ना देवीच्या मंदिरामध्ये पण यायचं होतं ना. तर पाऊस पण चालू होता आणि स्त्रीला खूपच झोप आलेली होती, त्यामुळे मग आम्ही सर्व काही पटपट असं दर्शन घेत चाललेलो होतो. तर येथे बघा शंभूचं चाललं होतं, पाण्यामध्ये खेळत होता आणि मग पुढे बघूनच चाललेलं होतं. देवीच्या मंदिरामध्ये ना दररोज हरिपाठ घेत असतात. तर मग येथे छान असे ते छोटे मुलं आहे ना टाळ वाजवत असतात, हरिपाठ घेत असतात. तर खूप छान असा कार्यक्रम होत असतो येथे. तर चला तुम्ही पण दर्शन घ्या आणि मग हरिपाठ पण ऐका.
आता येथे ना आल्या आल्या पटकन आम्ही पण दर्शन घेऊन घेतले, नाही तर गर्दी भरपूर होत असते ना, त्यामुळे मग पटकन असे गर्दी नाही तोपर्यंत सर्वांनी आता पटकन दर्शन घेतले आणि शंभूचं आणि स्वराचं आहे ना येथे थोडं फोटो काढले आणि थोडं व्हिडिओ पण घेतला. येथे बघा शंभूचं आम्ही नेहमी येत असतो ना, तर मग असं पाठीमागून पण दर्शन घेत असतो. तर शंभूला आम्ही जसं जसं करतो तसं तसं त्यानं बघून केलेलं होतं. तर चला तुम्ही आता हरिपाठाचा लाभ घ्या, ऐका तुम्ही पण. छान असं तेथे लहान मुलं आहे ना टाळण ते वाजवत होते, त्यांचा हरिपाठ चाललेला होता. तर चला आम्ही पण घरी निघालेलो होतो. स्त्रीला आहे ना खूपच झोप आलेली होती, तर आम्ही मग आता सर्वजण आता 4 व्हीलरमध्येच गेलेलो होतो. तर मग आम्ही आता सर्वजण आता घरी निघालेलो आहोत आणि मग घरी पण आता आहे ना फराळाची तयारी करायची आहे. तर मग आता आज आम्हाला आहे ना मावशीच्या घरी जायचं आहे फराळाचं करायला संध्याकाळी. तर येथे बघा शंभूला म्हटलं तेथे नाचता, तो काय तेथे नाचला नाही, घरी येऊन त्याला आता ते बघून तो नाचत होता. येथे बघा ते मुलं जसे नाचत होते ना तसं तो नाचत होता येथे बघून. तर तेथे नाचायला लावलं, नाही नाचलं. मग त्यानंतर आहे ना येथे ताईचा आणि मावशीचा हरिपाठ चाललेला होता. घरी आल्यानंतर दोघींनी ना हरिपाठ घेतला येथे. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी, देवाची आधारी उपाक्षण भरी. येथे त्यांचा दोघींचा हरिपाठ झाल्यानंतर मग मावशीच्या येथे आम्ही सर्वजण आता फराळाचं करायला आलेलो आहोत. तर येथे ना त्यांनी आज दशम्या बनवलेल्या आहे भगरीच्या. तर सकाळी ना साबुदाणा वडे खाल्लेले होते आम्ही. तर मग येथे संध्याकाळी दशम्यांचा बेत लावलेला होता. तर छान असं मेनू बनवलेला होता. तर सर्वांनी छान असं आवडीनं खाल्लेलं आहे. तर येथे वदनी कवलं घेत आहे. जीवन करी जीवित्व अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदरभर नव्हे जाणीजे यज्ञ कर्म. जय जय रघुवीर समर्थ. महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. पुढे माणसांचे फराळाचं वगैरे झाल्यानंतर मग ताई आणि मावशी दोघी जणी बसलेले आहे फराळाचं करायला. तर दोघींचं झाल्यानंतर आम्ही पण बसणार आहोत फराळाचं करायला. तर चला असा होता आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला पण लवकरात लवकर सबस्क्राईब करा. चला असेच नवनवीन व्हिडिओ तुम्ही पण बघा. बाय.